आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। येरती माईक दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावे मना पिसे गोविंदाची। येरते माईक दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। येरते माईके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संतांचे, करू प्रथम नमन, दुसरे
गुरुंच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भवार्तितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्मनामि महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मङ्गलभवन मङ्गलहारी नववसु दशरथ आदिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई नरदेही परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थ जी गेले नाना घाते मृत्युपंथे नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र ही जननी देवाची हे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी
प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरू देहू निवासी श्री संत जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गाथेतील हा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज या अभंगामधून देव आपला का करून घ्यावा, त्याची गरज काय आहे, आणि ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत आणि मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत या जीवाची वाटचाल फक्त एका गोष्टीसाठी आहे. रात्रंदिवस हा जीव फक्त एका गोष्टीसाठी तळमळतो आहे. त्या गोष्टीचं नाव आहे सुख. सर्वांना काय आवडतं? सुख आवडतं. या मंडपात कुणी असा एक तरी व्यक्ती असेल का की ज्याला सुख नको, दुःख पाहिजे? कुणीच सापडणार नाही, कुणीही सापडणार नाही. कारण प्रत्येकाची ओढ ही सुखासाठीच चाललेली आहे. पण मनुष्याला कळत नाही की आपलं सुख हे कशात आहे. कारण त्याला वर्म कळत नाही. आणि या संसारातल्या माईक पदार्थांना तो सुख समजून बसतो. देव आपला करून घेतल्याच्या नंतर सुख हे निश्चित आहे. पण अनेक साधकांची महाराजांना विनंती आहे व प्रश्न आहे. महाराजाला म्हणतात, महाराज, देव आपला करून घेतल्यावरच सुख मिळते. मग आम्ही आता हे संसारामध्ये जे काही आहोत ते हे सुख नाही आहे का? तेव्हा महाराज उत्तर देतात, हे सुख कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? हे सर्व माईक पदार्थ आहेत, हे सुख नाही आहे आणि कधी मिळणारही नाही. या आधीही कधी नव्हतं आणि पुढे कधी भेटणारही नाही आणि आत्ताही नाही. नाही आधी अंती अवसान. हे कसं आहे? सगळं दिसतं तसं नसतं. तेव्हा पण ही भक्ती केल्याच्या नंतर सुख मिळून याचा फायदा काय? अविनाश करी आपुलिया ऐसे. भगवान परमात्मा कसा आहे माहिती आहे का? अविनाशी आहे तो. पण साधक म्हणतात, महाराज आता तुम्ही अविनाशी झालात, मग तुम्ही मरणार नाहीये का? तुम्ही मरणार नाहीत. तेव्हा महाराज म्हणतात, या विश्वामध्ये जीव एकदा जन्माला आल्याच्या नंतर त्याचा मृत्यू कसा आहे? निश्चित आहे. कसं आहे माहिती आहे का? माणसाच्या डोळ्याला दररोज मृत्यू दिसावा म्हणे. तेव्हा काय होते? मृत्यू दिसला पाहिजे. पण माणसाला माहित नाही मृत्यू कधी येणार हे माहित नसताना इतकी ओढ आपली या माईक पदार्थामध्ये, या संसारामध्ये आपण गुरफटलेलो आहोत. तेव्हा महाराज म्हणतात, मी पण मरणार आहे ना, पण कसं मरणार आहे? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. देवा काय कर, तुझ्या भक्तीचं पिस माझ्या मनाला कायम राहू दे. तेव्हा महाराज म्हणतात, मी मरणार आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मी कसं मरणार आहे? माणसाने कसं मरावं? कीर्तिरूपी मरावं. मेल्याच्या नंतरही माणसाची 2 रूपी कीर्ती असते, एक चांगली आणि एक वाईट. एखाद्या गावात जर एखाद्या व्यक्ती जर मेला तर काय म्हणतात लोक? बरं झालं, पिढ्या गेली. पण एखादा चांगला व्यक्ती जर गेला तर काय म्हणतात? नाही नाही, खूप महान व्यक्ती, माणूस असावा तर असा, खूप चांगला माणूस होता हो. हे काय आहे? आपली कीर्ती आहे. पण प्रत्येकाला देव आवडतो का? प्रत्येकाची आवड सारखी आहे का? जगद्गुरू तुकोबाराय दारोदार फिरले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरा पुसोनी. तेव्हा लोकांनी काय उत्तर दिलं? देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे,
रुगले लागे साठवणीचे रुगले लागे हो देवना लगे साठवणीचे रुगले लागे देवन लागे देवन असं नाहीये. मला तरी एक खंत वाटते, गाव इतकं मोठं आहे तरी मंडपाची जागा अजून शिल्लकच आहे. आणि मला असं कळलं काल तर 5च टाळकरी होते. बरं झालं माझ्या कीर्तनाला जरा जास्त तरी आहेत. महाराज स्वतः उभा टाकले, धन्यवाद बरं का. आज म्हणजे खरं सांगू का, आमचे काका लावले मृदंगाला, मृदंग विशारद आहेत ते विठ्ठलरावजी गुरुजी दामोदरे. आणि आमचा सगळा क्लासचा वर्ग, शिष्यमंडळी, देवणीचे वगैरे आमचे सावकार, सर्व मंडळी. सप्ताह म्हटल्याच्या नंतर आपण आयुष्यभर तर संसारच करतोत ना, पण एवढे 7 तरी दिवस हा मंडप असा गच्च भरला पाहिजे. तरी उघड मला वाटतंय आजच थोडे जास्त आहेत का काही की कालच्याही पेक्षा. म्हणजे मला हे म्हणायचं आहे, देव आवडतो नाही आवडतो हे माहीत नाही, पण आपण 7 दिवस सप्त्याला हजर राहू शकत नाहीत. एका गावातलं तुम्हाला सांगू का, मी कीर्तनाला गेले होते धाराशिवच्या पुढं. त्या लोकांनी इतकं म्हणजे छान नियोजन केलं, पण असं कळलं मला तिथेही 5च टाळकरी होते. पण ती मी स्वतः गायिका असल्यामुळे मी घेतलं सांभाळून सगळं, स्वतःच आपणच म्हणायचं ना आपणच ऐकायचं. तिथं तुम्हाला एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं माहिती का, असंच एक खेडेगाव होतं. म्हणजे बघा ना की किती शोकांतिक आहे. सप्त्यामध्ये सप्ताह म्हणजे मुख्य काय असतो, विणा. विणा उभा टाकणे म्हणजे सप्ताह उभा टाकणे. मग थोडा इको द्या, माझा घसा तुटायला लागला, थोडा इको द्या. आणि उभा टाकला सप्ताह. विनेकरी मग काय दररोज लिहिलेलं असते ना ते पम्पलेटवर, आजची सेवा, उद्याची विनेकरी, हे ते. काही गावामध्ये तर दिवसाची हजेरी देऊन विणा उभा करायलेत म्हणा. असंच असेल तिथंही. मग विणा उभा टाकला. दररोज एकच विनेकरी विणा घेऊन कटाळलता म्हण. त्यालाही कंटाळा आला असेल, रात्री उभा टाकून पहाटेपर्यंत विणा घ्यायचं. आणि मग त्यानं विणा घेऊन आपलं इकडं तिकडं मंदिरात फिरत होता. कधीही कीर्तनाला न आलेलं एक जण धनगराचं माणूस, कधीच त्यानं गेलं नव्हता म्हण सप्त्यात. त्याचं सप्त्याचं जमत नाही, ते पहिलंच म्हणायचं म्हण, देवाचं ना आपलं जमत नाही. पण त्यालाही वाटलं 7 दिवस झालं गावात सप्ताह चालू आहे, नेमकं कसं आहे, उगाच जाऊन जरा मंडपात बघावं म्हणलं. ह्या विनेकऱ्यानं त्याला बघितलं. ही बी 4-5 दिवस झालं कंटाळलेलं होतं. भजनकरी हरिजागर केले, कीर्तन हरिजागर सगळे करून जिकडे तिकडे गेले पहाटेचे. मग 4 वाजता ही गेलो बघायला. कुणीच नव्हतं, फक्त विनेकरीच होता म्हणा. ह्याची त्याची भेट झाली. ह्या विनेकऱ्यानं आयडिया केली. आता म्हणला बरं झालं कुणी ना कुणी सापडले, म्हणला आता ह्याच्या गळ्यात घालाव, आपण जरा आराम करावा म्हणला.
मग त्याला म्हणला, मामा इकडं या की. ह्याला वाटलं कशाला बोलवलं, काय आलोच म्हणला, आलोच म्हणला, कळलंय ना. ह्याला वाटलं आता येईल 5-10 मिनिटात, बिचारं जातो म्हणाले. ठीक आहे, पण लवकर यावं लागतंय बरं का, मला लय घरी काम आहे. आलोच म्हणला. जे गेला ते आलाच नाही. 4 बी वाजले, 5 बी वाजले, ह्याचा जीव घाबरला. म्हणला 5-6 म्हशी शेतात, ही गळ्यात तरी अडकावून गेले, आता ठेवायला तरी येत नाही, कस करावं. शेताची ते म्हशीची धार, सकाळी दुधाची गाडी घरला यायची. आता बायको तर म्हणते तिकडं कशाला मरायला गेलतो, का करावं म्हणला, डोकं चलना. ते बी लय हुशार होतं. त्याने काय केलं माहिती आहे, विना फक्त खालीच ठेवायचं नाही की, खालीच ठेवायचं नाही. त्यानं काय केलं मागे, त्या विण्याचं इथं शेताला गेलं, तसाच गळ्यात विना गेलं शेताला. त्याचं धारबीर ते गळ्यात विना अडकावून सगळे त्यानं काम केला. सकाळी 6 वाजता पारायण करायचे महाराज आले, व्यासपीठाधिकारी. विनाच नाही, माणूस विनाईन विना बी नाही. पण ते ज्यानं गळ्यात अडकावून गेलतं का, ती बी आलं माग मागे आणि हुडकूल आले. कुठं गेलं म्हणलं, मी त्याला इना देऊन गेलतो. ती त्यानं म्हणले नाही, त्यानं बी नाही, कोण इना बी नाही, काहीच नाही. आता काय करायचं, सगळीकडे फिरले, विनाच नाही. त्याच्यातला एका माणसानं म्हणलं, विना घेऊन इकडं जाताना बघितला बघा म्हणले शेताकडं. त्या धनगराच्या माणसानं मी बघितला म्हणले. एवढे ही टीम का सप्त्याची त्याच्याकडे गेले विना आणायला हो. आणि त्याला म्हणले ती हमचा विना दे तेवढा. ती विना गळ्यात घालून पुन्हा येऊन चालू केले. म्हणजे अशी शोकांतिका काही काही गावात आहे. विठ्ठल विठ्ठल त्या प्रत्येकाला आवडत नाही. विचार करा, एका एसटी मध्ये प्रवासी बसून जातात की नाही, ते प्रत्येक जण एका गावात उतरतात का? बोलत चला हो. माझं बोलणं कळणं झालंय का? कळणं झालंय का? मी तुमच्याच गावची आहे की. हा, एका एसटी मध्ये जातात, पण ते प्रत्येक जण एका म्हणजे गावात उतरतात का नाही? पण गावात उतरले जरी तर एका दुकानातच जातील का? नाही. कुणी सोनाराच्या जाईल, कुणी कशाच्या जाईल, कुणी किराणा जाईल. पण ते विकत काय काय घेतले, प्रत्येकाच्या पिशव्या जर आपण चेक केल्या तर प्रत्येक काय वेगळं वेगळं घेतील ना, सारखं घेतील का? म्हणजे प्रत्येकाची आवड ही सारखी नाही. म्हणजे प्रत्येकाला देव आवडतोच असा नाही. पण सुख आवडतं की नाही प्रत्येकाला? सुख आवडतं की नाही? कोण म्हणणार आहे बरं? हा, माणसं म्हणतात ना, अर्धी भाकर राहावी पण सुखाची राहावी. म्हणजे सगळ्याची ओढ कशासाठी आहे? सुखासाठी. तुम्हाला माहितीये का, महाभारतामध्ये फक्त कुंती मातेने तेवढे दुःख मागितलं होतं. कशासाठी माहितीये का? की दुःख झाल्याच्या नंतर देवाची आठवण येते, सुखात येत नाही महाराज. अमावस्याची रात्र असावी, एकटाच माणूस असावा, 12-1चे टाइम असावा आणि स्मशानभूमीतून एकटा जाऊन काहीतरी चिरकलेला आवाज यावा. त्यानं बायकोचं जप करील का? त्यावेळेला त्याला कशाची आठवण येईल? देवाची येईल की नाही? मग का पोराच्या लग्नात येते का देवाची आठवण? म्हणजे जिथं दुःख आहे तिथं परमेश्वराची आठवण येते, सुखामध्ये येत नाही. पण तरी सुख सगळ्यांना आवडतं. धन नको, दौलत नको, काही नसलं तरी चालतंय, पण सुखात राहावं असं प्रत्येकाला वाटतंय की नाही? पण या सुखाचं वर्म नेमकं आपल्याला कळत नाही. वर्म चुकतंय. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितले संती. समाधीचे
चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म चुकलं की फेरा पडतो. तुम्हाला एक दृष्टांत सांगू का? जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली, प्रभू श्री रामचंद्र रडू लागले, मांडीवर घेतलं भावाला, दुःखी झाले. आता काय करायचं? हा प्रसंग सर्वांना माहिती आहे, तरी पण मी वर्मासाठी सांगते तुम्हाला. वर्म चुकल्याच्या नंतर काय होतंय ते, पण वर्म जाणं. आणि मग शक्ती लागल्याच्या नंतर वैद्यांनी सांगितलं की संजीवनी बुटी आणली पाहिजे. त्याच्या कानात पिळलं की ती शक्ती उतरणार आहे. पण आता पाठवायचं कोणाला? सुग्रीवजींना बोलावलं. सुग्रीवजी म्हणाले, वैद्याची पण एक अट होती, ती म्हणजे सूर्य उदय होण्याच्या अगोदर ते आणायचं होतं. सुग्रीवजी म्हणाले, प्रभू मी लगेच जातो, पण मी सूर्य उदय होण्याच्या अगोदर येईल याची मला गॅरंटी नाही. अंगदजींना बोलवलं. त्यांचंही उत्तर तेच आलं, मी जाईन प्रभू, मी जाईन, पण सूर्य उदय होण्याच्या अगोदर मी येईन की नाही याची मला गॅरंटी नाही. तेव्हा सर्वांनी विचार केला आणि मग हनुमंतरायजींना बोलवलं. आता बजरंगबली ते त्यांना विचारलं, तुम्ही जाता का? हनुमंतरायांनी लगेच सांगितलं, प्रभू मी लगेच जातो. त्यांना म्हणले, पण अट माहिती आहे ना तुम्हाला, सूर्य उगवायला भाग नाही, त्याच्या अगोदर आलं पाहिजे. तेव्हा त्यांनी होकार दिला. नीट लक्षात घ्या, होकार दिला. कशाच्या जीवावर? त्यांना तरी माहित होतं का सूर्य उगवणार आहे की नाही? सूर्य दररोजच्या वेळेला उगवणारच होता ना, उगवणारच होता. पण हनुमंतरायांनी बघा काय केलं, सूर्याला अगोदर बांधून घेतलं. कसं बांधून घेतलं माहितीये का? हनुमंतराय सूर्याच्या घरी गेले, दाराला असं टक 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 केले. सूर्याची पत्नी दारातून बाहेर आली आणि खिडकीतून बघितलं तर काय, दारात कोण आहे? हनुमंतराय आहेत. अगं माय म्हणली, आता माझ्या नवऱ्याकडे आलाय का कशाला आलाय की? तिने लगेच सूर्याला सांगितलं, आओ उठा, दारात बघा कोण आलंय ते. हनुमंतराय आल्यात. अरे बापरे म्हणला सूर्य, घाबरला. म्हणला ह्यानं बारीकपणीच माझं गोड जेवण सगळं दिसाचं केलं. म्हणला बरं मी वाचला. तुम्हाला माहिती आहे का, सूर्य गिळायला गेले होते हनुमंतराय, सर्वांना माहिती आहे ना. एक असं लाल त्यांना फळ वाटलं होतं, फळ. तवा वाचलो म्हणले, नाहीतर ह्यानं माझं तवाच गोड जेवण केलं असतं. आत्ता कशाला आलाय की? सूर्य घाबरले, पण म्हणले दार उघड बघू काय आहे ते. हनुमंतराय आत आले आणि सूर्याची चरण धरले, नमस्कार घातला. म्हणले माझ्याकडे काय काम घेऊन आलात तुम्ही? तर म्हणले तुमच्याकडे फार महत्वाचं काम आहे म्हणले माझं. सूर्य म्हणले सांगा. काही नाही म्हणले, थांबा आपण जरा जरा चहा घेऊ म्हणले. तिथं काही चहा नसतंय हो, पण कीर्तनातल्या हनुमंतरायाने घेतला असं आपण समजू. आणि मग सूर्याला सांगितलं, हे बघा म्हणले मी कशासाठी आलोय, मला औषधी न्यायची आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली आहे, सगळेजण रडतायत, पण तुम्ही अजिबात उगवायचं नाही. सूर्य म्हणले एक महिना उगवत नाही हो तुम्ही सांगितल्यावर. म्हणले माझं काही बंद पडाय नाही, असं सांगा म्हणले. मला लय भीती वाटली, मला गिळायलाच आला होगा काय की. सूर्याने सांगितलं, बरं मी तुम्ही म्हणला तर एक महिना बी उगवत नाही. काय केलं, काय केलं? अगोदर सूर्याला बांधून घेतलं आणि मग उड्डाण केलं आणि औषधी आणली, कानात पिळली. लक्ष्मण उठले. तुम्हाला आता लक्षात आलं का वर्म कशात आहे ते? विठ्ठल विठ्ठल वर्म कळत नाहीये की सुख कशात आहे. आणि मृगजळासारखं माणूस या सुखाच्या पाठीमाग या संसारामध्ये इतका गुरफटलेला आहे की त्याला हे सगळं सुख वाटायला लागले. पण काही लोकांनी मान्य केलं की देव आपला करून घेतल्यावर सुख मिळतंय बी म्हणतात. जगद्गुरु तुकोबारा. तर कसा करावा लागतंय देव, त्याच्यासाठी काय काय करावं लागतंय. तेव्हा
म्हणतात. तुम्हाला मी सांगतो ना, वर्म सांगतो त्यासाठी काय करावं लागतं. या अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक घेतल्याच्या नंतर सुख मिळतंय, पण प्रश्न असा उरतो कोणता देव आपला करून घ्यावा लागतंय. 33 कोटी देव आहेत ना, 33 कोटी देवापैकी नेमका आपला कुठला देव करून घेतल्यावर सुख मिळते. सुखा लागी करीशी तळमळ, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, तरी तू पंढरीशी मना तू
एक वेळ. आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये लंगडे देव 4 आहेत. एकाच्या घरात तर बघितलं मी 1 टोपलं भरून देव. कधी पूजा करत असेल? एवढी काही गरज आहे का? आणि कसं आहे माहितीये का, रविवार आल्याच्या नंतर कुठला देव? माझ्या प्रेम नगरावा माझ्या प्रेम नगरावा भजनीला देव कला आता सोमवार आल्याच्या नंतर आहे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. आई भवानी तुझ्या कृपेने तारणी बसताना, वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी, जावरी सारी, आई कृपा करी माझ्यावरी, जावरी आज हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण. आणि शनिवार शरण शरण हनुमंता, तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या है ना. मग हे आपले जर 7 दिवसाला जर 7 देव जर बदलायला लागले तर कसं? तसे 33 कोटी देव आहेत. आणि तुम्हाला सांगू का, माणसानं एका देवा, तुम्ही कुठलाही देव करा, इथं जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरीला गेल्यावर सुख मिळते जरी म्हणले असले, तुम्ही कृष्णाची भक्ती करताना कृष्णाचीच करा. काय झालं तुम्हाला सांगते, देव बदलल्यावर काय होते, कशी फजिती होते. एक देव करा. म्हणून
सांगितलंय ना, आपुला तो एक एक करा. तुम्ही बालाजीला बसता ना, कुठलाही देव करा पण एक करा. आज ते उद्या ते परवा ते असं नाही. काय झालं माहितीये का, एका नावेमधून एक ब्राह्मण आणि एक आराधीन चाललं. ते म्हण कोण चाललं ते नीट लक्ष द्या बरं का, झोप नका. मी जास्त वेळ कीर्तन करत नाही, माझी तब्येत ठीक नाहीये, तरी पण मी उत्साहानं कीर्तन करायला. माहितीये का, माझं 2 दिवसाच्या खाली तिकडे पाकर सांगवीला कीर्तन होतं. मला चक्कर आली माहितीये का चालू कीर्तनातच. एकतर तिथं वातावरणही व्यवस्थित नव्हतं, पण मी उत्साहानं सांगायले. मला थोडंसं तुम्ही बोलत चला. आता 11 वाजलेत, एक अर्ध्या तासामध्ये मी आरती घेणार आणि मग एक आराधीन आणि एक ब्राह्मण दोघं एका नावेमधून या गावाहून त्या गावाला चाललं. ते म्हणजे नदी होती, असं नदी वाटेत. आणि मग अचानक वादळ आलं. मग ती बाई परडी घेऊन बसली होती, अशी परडी, आणि ब्राह्मण आपलं कुठून तर लग्नाहून आपलं मंत्र संत्र म्हणून आला असेल. त्याचं सगळी सामग्री जवळच होती. वादळ आल्याच्या नंतर नाव डोलू लागली अशी. आता काय करावं, नाव बुडाली तर मरणार आहेत, दोघही मरणार होते. ब्राह्मणानं काय केलं माहित का, फक्त मंत्राचं पठण केलं. कुठपर्यंत, वादळ शांत होईपर्यंत. पण ती बाई काय केली माहिती का, आता मी जसं सांगितलं तसं रविवारी कसं अरे माझ्या देवा मल्हारी म्हणल्यासारखं, तिनं काय करायची, थोडं वादळ आलं की म्हणायची पांडुरंगा धाव. मग पांडुरंगाला वाटलं आता मावशी लय घाबरले, म्हणलं आपल्याला हाक मारले तर आपण निघूया. पांडुरंग असंच मंदिराच्या बाहेर आलते. मावशीला वाटलं आता पांडुरंग येत नाही, म्हणली महादेवा धाव म्हणली. आल्याला पांडुरंग वापस गेला. आता काय करावं, शंकर आपले भोळे. शंकराला वाटलं आता म्हणले आपल्या भक्तांना आपल्याला हाक मारले, आपल्याला गेलंच पाहिजे वाचवायला. शंकर भगवान निघालेच होते. तेवढ्यात हिला काय वाटलं माहितीये का, महादेव आता जल्दी येत नाही, म्हणले हनुमंता धाव म्हणले. महादेवाला वाटलं आता हनुमंतरायला म्हणले तुम्ही हा पुढं मी जातो मागे म्हणले. आता तुम्हाला ओरडलंय ना, तुमचं नाव घेतलंय म्हणले आराधनेनं, तुम्ही जावा मी बसतो. परत गेले. असं करता करता सगळेच्या सगळे देव आलेले. कोणते त्याला ओरडले की त्यानं म्हणायचं आता तुला ओरडले आता तू जा. विष्णूला ओरडलं. असं करता करता गळ्याला पाणी आलं. तिनं एवढे देव बदलल्याच्या नंतर सगळे देव येऊ लागले तोपर्यंत बदल. पण काय झालं, गळ्याला पाणी आलं, शेवटी बुडून मेली. पण ब्राह्मण मेला नाही, तो मंत्राचं पठण केला. त्या मंत्रावर तो इतका ठाम होता आणि त्या मंत्राने त्याचं काय केलं, वाचला तो. तसं तुम्ही एका देवावर निश्चिंत राहा, कुठलाही करा, पंढरीचा करा, कृष्ण भक्ती करा, स्वर द्या. कसं असतंय माहितीये का, एकतर माझा आवाज नाजूक आहे आणि स्वर नसले की थोडं उघड उघड वाटते हो, बरं का. हा विठ्ठल विठ्ठल पण साधक म्हणू लागले महाराज, देव आपला केल्याच्या नंतर तुम्ही म्हणताव तुम्ही सुखी हो चाल, सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाये, मग तू अवघाचे सुखरूप होशील. तू मग आपोआपच काय होशील, सुखी होशील. मग मला काय वाटतंय, म्हणला एकानं, म्हणला हे आम्ही जे संसारात महाराज जे सुखी आहो, हे सुख नाही तर का आहे, हे सुख नाही तर का आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अभंगाचं दुसरं नाही का दुखाचे जाणीवे, नाही का दुखाचे जाना, जाना
की म्हणले, ये रते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. अगोदरही कधी संसारामध्ये सुख नव्हतं, आत्ताही नाही आणि पुढे कधी मिळणारही नाही. पण एकाला असाच भ्रम झाला. त्या अगोदर मी तुम्हाला वाल्याकोळाचा इतिहास सांगू का? थोडक्यामध्ये सांगते. त्यालाही असाच भ्रम होता. तो काय करायचा? वाटमाऱ्या करायचा. थोडं ऐकू द्या ना. वाटमाऱ्या करून त्यांनी 7 रांजण भरली. कुणासाठी? घरच्यांसाठी. कारण त्याला असं वाटायचं की माझ्या घरचे माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि मग असं करता करता मी थोडक्यामध्ये सांगेन, नारदाची भेट झाली. नारदाची भेट झाल्याच्या नंतर नारदांनी सांगितलं, अरे वाल्या, हे काय करतोस तू? हे पाप आहे. तेव्हा वाल्या म्हणू लागला, पाप म्हणजे काय असतंय? पाप म्हणजे काय असतंय? तेव्हा नारद सांगू लागले, हे जे तू करतोयस ना, हे पाप आहे. आणि कशासाठी करतोयस? मी माझ्या घरच्यासाठी करतो म्हणला. माझ्या बायकोसाठी करतो, माझ्या पोरांसाठी करतो. तेव्हा नारदांनी सांगितलं, बाबा, येताना आपण एकटे आलो आणि जातानाही आपल्याला काय करायचंय? एकटं जायचंय. म्हणजे कुणीही कुणाचं नाही, कुणीच कुणाचं नाही. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोहिरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोहिरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटले दागे दोरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटले दागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे. आणि मग त्या वाल्याला वाटू लागलं, हे नारद काय सांगते? नारद म्हणाले, तुला जर माझं खोटं वाटत असेल ना, तर तू काय कर, तुझ्या घरी जाऊन विचार की तू केलेलं पाप तुझी पत्नी, तुझे आई वडील किंवा तुझे मुलं वाटून घेतात का? तो म्हणला, घेतील ना, मी त्यांच्यासाठीच करतो म्हणला हे सगळं. आणि मग नारद म्हणाले, मी इथंच थांबतो, तू घरी जाऊन विचारून ये. आणि मग वाल्या घरी गेला, पत्नीला बोलावलं, म्हणलं इकडे ये. अगं म्हणला, हे जे मी करतोय ना, वाटमाऱ्या करणे, लोकांना मारणे, लुटणे, खून करणे, अशी 7 रांजणे मी जी भरली आहेत ना, हे पाप आहे म्हणे. पण त्यातलं अर्ध पाप तू वाटून घेशील का? ती आत गेली आणि विंचू चावल्याचं नाटक केलं. विंचू चावला काय मी करू, आणि काय केले? अगो बाई म्हणली, मला विंचू चावला, मला इतकी आग होते म्हणली, आता काय करा, माझी अर्धी आग तुम्ही वाटून घ्या म्हणली. वाल्या म्हणू लागला, अगं विंचू तुला चावलाय, मी कसं अर्धी आग वाटून घेऊ? मग म्हणली, तुम्ही केलेलं पाप मी कसं घेऊ म्हणली वाटून? पाप तुम्ही केलंय ना, तुम्हालाच फेडावं लागेल ना. भ्रम होता तो निघून गेला. वाल्याला इतकं वाईट वाटलं, आता म्हणला सगळं संपलं.
पण नारदाला सांगितलं होतं तू तिथंच थांब, मी येईपर्यंत जाऊ नको, मी विचारून येतो. आई वडिलांना विचारलं, त्यांचंही उत्तर तेच आलं. मुलांना विचारलं, त्यांचंही तेच आलं. आणि मग पळत 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 गेला, म्हणला आता मी काय करू. तेव्हा नारदाने सांगितलं, घेता नाम विठोबाचे पर्वत चढती पापाची, पर्वत चढती पापाची. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे पर्वत चढती पापाची, पर्वत चढती पापाची. पर्वत चढती पापाची, पर्वत चढती ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद सिनला झाली सीमा, वेद सिनला झाली सीमा. घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे पर्वत चढती पापाची, पर्वत चढती पापाची, पर्वत चढती पापाची. घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे पर्वत चढती पापाची, पर्वत चढती पापाची. राम निघून गेल्याच्या नंतर नारदांनी सांगितलं आता काही करू नको, तू फक्त काय कर, राम राम या नामाचा जप कर, तुझं पाप निघून जाईल. राम नामाचा जप सुरू केला, पण विषय असा होता त्याला राम राम म्हणता येत नव्हतं, तो मरा मरा म्हणायचा उलट. आणि 3 वेळेला जर मरा मरा जरी म्हणलं तरी राम राम होतच. असं केल्याच्या नंतर वाल्याचा उद्धार झाला आणि वाल्याचा तो वाल्मिकी झाला. आणि पुढे जाऊन त्यांनी काय केलं, केले रामायण रामादी, रामादी, रामायण केले रामायण असताना साधकाला वाटू लागला, अरे बापरे म्हणले, असं आहे का महाराज, मग हे सगळं सुख नाहीये का? बरं ठीक आहे, देव आपला केल्यानंतर सुख मिळतंय म्हणताव, ह्या संसारामधलं सगळं हे माईक पदार्थ आहे म्हणताव, हे सगळं सोडून दिल्याच्या नंतर आमचा फायदा काय? अभंगाचं 3रं. अविनाश करी आपुली आये, अविनाश करी आपुली आये, विनाश करी आपुली आये, अविनाश करी आपुली
भजन करू. अवघ्या थोड्या वेळात कीर्तन मी संपवणार आहे. विठोबा रखुमाई झोपले तर नाहीत की कुणी जागे हाव का? नाही सहज काय झालं माहितीये का एका गावामध्ये हे विठोबा रोकमाय अशा अशा टाळ्या वाजवलं. एक बारकं पोरग होतं मंडपाच्या साईडला बसेल. माझं लक्ष होतं बरं का, माझं लक्ष होतं. आणि ती काय करायला आले माहितीये का? बोंबूल आले. म्हणजे त्या स्वरामध्ये हो असं असं टाळकरी करू लागले. त्यानं उलट्या हाताने असं असं करू लागले. मी बघितलं म्हणलं का पोरगा आगाव आहे. ह्या आगाव पोरांचं आठवल्यामुळं मला एक छोटीशी गोष्ट आठवली. तेवढी मी सांगते तुम्हाला. कुठं सांगितलं नाही पण इथं सांगणार आहोत. का झालं माहितीये का? आम्ही कार्यक्रमाला गेलतो. गेल्यावर एका घरी आमची व्यवस्था असते ना, जेवायला असं वळीनं बसलो. त्या घरात 2 लेकरं अशी खेळू लागले. आगाव आले असतील. मग ताट वाढले. सगळे वाढल्याच्या नंतर एक पोरगा आलं. बारकच होतं. काचीची गोटी असते का गोटी, ती माझ्या वरणातच टाकलं. आता मी काहीच म्हणलं नाही. असू दे म्हणले, जाऊ दे बारका आहे. मी म्हणलं ताई त्या तुमच्या मुलानं गोटी टाकले बघा ह्या वरणात. म्हणली माय लय आगाव आहे गाबडं. म्हणली का करावं ह्याला काही कळते का नाही म्हणली. पण मी म्हणले तुमचंच आहे का? मग नाही म्हणले. मग सर म्हणले तुमचं नाही मग कुणाचं आहे ताई म्हणले. उन्हाळ्याच्या सुट्टीला स्वर द्या. उन्हाळ्याच्या सुट्टीला आलंय म्हणली पाहुण्याचं. बरं मग तुमचं कुठं आहे? आमचं हाय म्हणली बाहेर. तुमच्या का बुटात लघवी करला आलंय म्हणली. विठ्ठला विठ्ठला. असं आहे महाराज. का सांगा, प्रत्येक गावी गेल्यानंतर वेगळा वेगळा अनुभव येते. माहिती आहे का तुम्हाला? वेगळा वेगळा अनुभव. पण इथले लेकरं चांगले आहेत बरं का. तसं काही नाही. इथं सर्वांनी इतकं प्रेमाने छान भजन केलात. म्हणजे काल पण एवढी लोक होते का हो? होते ना. काय करा माहितीये का? आता उद्या येत असताना शेजारच्याला एक प्रत्येकाने एका माणसाला घेऊन या. आता कितवा दिवस आहे? 4था आहे ना. हा, ह्याच्यापेक्षा पब्लिक उद्या जास्त असली पाहिजे. कामाधामात रोजच असताना हो तुम्हाला. उद्या येताना प्रत्येकाने शेजारच्याला घेऊन या. हा, त्याच्यासाठीची एवढा खर्च करून सप्ताह कशाला ठेवलंय का? घरी काय काय लोकांचं काय असतं, इथून बी ऐकू येतंयच की नाही. तसं असते वय? तसं नसते. तसं देव पावत नसते. हा, मग काय झालं माहितीये का? जगद्गुरु तुकोबराय साधकाला म्हणले 1 तास झालं तीच ओरडूला लाव म्हणले.
कशासाठी चाललंय हे कीर्तन भजन? कशासाठी चाललंय? तुम्हाला सुख पाहिजे की नाही? त्यावेळेला साधक परत जगद्गुरु तुकोबारायला म्हणू लागला, महाराज आता तुम्ही अविनाशी झालात, पण कसं? गोविंदाचं पिस, भजनाचं कसं असावं? पिस देवाचं असं पिस. पिस कशाला म्हणतात माहितीये का? गवळणीला लागलं होतं बघा गोविंदाचं. गवळणी काय करत होत्या माहितीये का? डोळ्यात काजळ घालत नव्हत्या. एक गवळण नाही बघा, तुम्हाला माहितीये का? मन मोहिले रे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले. देवा मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले. मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले. कंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरी रे, हळदीने मळवट भरी रे, मन मोहिले. मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले. तसं भगवंताचं मनाला काय राहू दे म्हणाले? पिस राहू दे माझ्या. पण महाराज तुम्ही हे सगळं सांगता आम्हाला मान्य आहे, म्हणून तुम्ही मरणार नाहीयेत का? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाला सांगू लागले, बाबा जीव एकदा जन्माला आल्याच्या नंतर मृत्यू हा काय असतो? निश्चित असतो. पण या मनुष्य देहाला कसा आहे माहितीये का? जन्माचा सोहळा आवडतो, पण मृत्यूचा सोहळा आवडत नाही. इथं बसलेल्यापैकी सांगा बरं मला, देव घरी यावा असं कुणाकुणाला वाटतंय? नाही, खरं खरं सांगा. थोडकं राहिलंय हो आता, 10 ते 15 मिनिटामध्ये संपणार. वर हात करून सांगा बरं, देव घरी आपल्या यावा असं कुणाकुणाला वाटतंय? सगळ्यांना वाटतंय का? ह्या गावात वाटत नाही वाटतं, दुसऱ्या गावात तर वाटते हो, इथं काही मला माहित नाही. वाटते का नाही देव घरी यावा म्हणून? आपण एवढं भजन कीर्तन भक्ती करतो, देवपूजा करतो, मग आपल्या घरला देव यावा असं वाटत नाही का तुम्हाला? वाटते का नाही? मग देवाच्या घरी कुणाकुणाला जावं वाटते? वाटते का? जायचं आहे हो, निश्चित आहे ते, पण देवाच्या घरी जावं असं कुणाला वाटतंय का? म्हणजेच आपला मृत्यू व्हावा, आपण मरावं असं कुणाला वाटतंय का? म्हणजे या देहाला मृत्यूचा सोहळा आवडत नाही, जन्माचा सोहळा आवडतो. काय झालं माहितीये का? एक छोटासा दृष्टांत सांगते. एका घरी, एकाच्या घरी एक कार्यक्रम होता, समारंभ कार्यक्रम असताना त्याला भांडे लागायचे होते. ते भांडे विक्रेते देत नाहीत का भाड्याने भांडे? आता उद्या काल्याला तुम्ही भांडे आणत नाही का, तसं त्याला लागायचे होते हो. आता ती गेलं, म्हणलं त्या भांडेवाल्याला, म्हणलं मला 100 बकेट, 100 उलतणे, एवढ्या एवढ्या पळ्या, असं सगळं त्यांनी लिस्ट दिली. त्यांनी भांडे ठीक आहे म्हणले, लिहून घेतला, घेऊन जा म्हणला. कार्यक्रम किती नेले होते त्यांनी हे लक्षात ठेवा. सगळं किती? 3 वस्तू 100 नेल्या होत्या. 3 वस्तू 100 नेल्या, कोणत्या 50 नेल्या समजा. आणि मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाला असताना घासून पुसून परत द्यायला आला.
बकीट किती नेलते? बहुतेक इथं कुणाला बोलता येत नाही वाटतं, राहू दे मीच बोलते. बकीट किती नेले होते? 100. उलतने 100. आणि मग सगळे 100. पण देताना काय झालं माहितीये का? ते बकीट किती झाले? 110. उलतने किती नेलते? 100. देताना किती झाले माहितीये का? 105. म्हणजे सगळ्या वस्तू काही वाढत गेल्या. मालक म्हणला मी तर सगळं तुम्हाला 100 दिलो होतो म्हणला, ही जास्त कसं काय? त्यानं काय सांगितलं, काय झालं तुम्हाला काय सांगू म्हणला, जादू झाली. रात्रीमधून ह्या भांड्यांना लेकरं झाले म्हणला. रात्रीतूनच लेकरं झाले. भांडे काय झाले? व्याले म्हणला. व्याले माहिती आहे ना? व्याले गाई म्हशी व्याली म्हणत नाहीत का तसं? अहो म्हणला मला तीच कळना म्हणला की हे कसं झालं. ह्याला इतका आनंद वाटला, येऊ लागलाय का नाही, येऊ द्या म्हणला, आपल्याला काय करायचंय. असं आहे का? व्यालय बरं ठीक आहे म्हणला, ठेवून घेतला. काही दिवस गेल्याच्या नंतर अजून एक समारंभासाठी त्याला परत भांडे लागायचे होते. पण या कारणासाठी त्याच्या घरी राजा महाराजा आमदार खासदार येणार होते. मग त्यानं त्यावेळेला काय म्हणला, मला अजून एकदा भांडे पाहिजे. अहो अवश्य न्या म्हणला, लगेच न्या म्हणला. पण त्याने काय सांगितलं, मला आता का स्टीलची भांडी नको म्हणला, मला भांडी कशाची पाहिजे? सोन्याचे चांदीचे पाहिजे म्हणला, कारण आमदार खासदार येणार आहेत. असा का म्हणला? न्या म्हणला, न्या म्हणला. परत 50 बकेट कशाचे? सोन्याचे, उलतने चांदीचे, अशी सगळी त्यांनी नेली. कार्यक्रम संपल्याच्या नंतर किती नेलता? 50 बकेट नेलता. देताना किती भरले माहितीये का? 25. उलतनी किती नेलता? 50. देताना 40च. आता म्हणला जाताना तुम्ही एवढे भांडे नेले होते, कमी कस काय? काय सांगू म्हणला, मेले हो रात्रीतून म्हणला. कळलं का तुम्हाला? रोग झालता काय की म्हणले रात्रीतून ह्याचे थोडे जण मेले म्हणला. त्यानं म्हणला काय अक्कल बिक्कल हाय, भांडे मारत असतात का? त्यानं म्हणला मागच्या वेळेला कशी व्याले होते तसंच मेले म्हणला. म्हणजे कसं माणसाला बघितलं ना, जन्माचा सोहळा आवडतो, मृत्यूचा सोहळा आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग तो साधक महाराजाला म्हणूला, महाराज तुम्ही मरणार नाही आहेत का? मग मरणार ना, अभंगाचं शेवट.
उत्तम केवरे मागे उत्तम केवरे गिरती मागे गिरती माईका गिरती माईका दुखाई जनते ये रते माईका नाची आती अंती अवसाना नाही टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. असं मृदंग वादन ऐकायला भेटत नाही हा. तुमच्या गावात भेटते, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अभ्यंती अवसाना हरी अति अवधि नाही आदि अंती नाही आदि अंती अवसाना रत माईका रत माईका दुखी गणपती रत माईका नाही अंती अवसाना नाही आदि अंती नाही आदि नाही आदि अंती उत्तमची उरे कीर्ती मागे, मेल्यानंतरही माणसाची कीर्ती पाठीमागे असावी.
जसं की आजही चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या राजाची कीर्ती जशी आजही आहे, कीर्तिवंत राजा म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो ना, तशी कीर्ती माणसाचीही असावी. तेही मनुष्यच होते ना, त्यांची कशी कीर्ती आज आपल्या हृदयामध्ये सर्वांच्या आहे ना. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याचं गगनावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याचं गगनावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं आठवणी मनामनातून भगवा झेंडा असावी माणसाची. माणूस एकदा जन्माला आल्याच्या नंतर मरण हे निश्चित आहे, पण कसं जगावं? छत्रपती शिवरायांसारखी कीर्ती असावी. पण काही लोकांचं असंही मत आहे, आणि आम्ही हे सगळं नाही ऐकलं तर काय होते तुम्हाला माहिती का? काही लोक जर तर तुकोबाराय एवढं 4-4 तास, एवढं 4-4 कडवे, एवढं ओरडून मी घसा कोरडा करून सांगायले, पण याच्यामध्येही काही जणाला असंही वाटत असेल, आणि आम्ही हे जरी नाही ऐकल्यावर काय होते? हे जरी न ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी न ऐकालं, हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी हे जरी न ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकालं. सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी
सगळं घर जळायला लागलंय आणि त्याच्यामध्ये एखादा माणूस अडकला, लोक काय म्हणतील, अरे बाबा ये बाहेर लवकर, कसं तरी यायचा प्रयत्न कर, आग लागल. ते काय म्हणते, आणि नाही आलो तर, नाही आलो तर काय होईल, राहील का माणूस? तसं आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. जगद्गुरु तुकोबाराय साधकाला सांगू लागतात, बाबा मरावा पण माझ्या राजासारखी कीर्ती असावी, स्वर द्या. तसं साधकाला वाटलं, महाराज सांगतात, महाराज त्याप्रमाणे आम्ही देव आपला करू, तसं तुम्हीही करा. लक्षात आलं का तुमच्या? आता 11:30 वाजले, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. उद्या थोडी संख्या, जास्त संख्येने तर या बरं का. जास्त संख्या असली पाहिजे. मला तसं त्या मानानं गावाच्या थोडी संख्या कमीच वाटायला लागली. प्रत्येकाने एक एक माणूस उद्या घेऊन या, थोडीशी मंडप असा भरावा, बरं वाटतंय थोडंसं. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी गावकरी, टाळकरी, माळकरी, श्रोते, सज्जन, मायबाप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आमचे विठ्ठल काका, त्यांची उपस्थिती माझ्या कीर्तनाला लाभली. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. सर्व कलाकार, माझे विद्यार्थी, देवणीवरून आमचे सावकार आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन इथंपर्यंत आले, त्यांचे पण खूप खूप मी आभार मानते. आपण सर्वजण इतकं 2 तास शांतता राखून सर्वजण बसलात, श्रवण केलात, माझे वेडेवाकडे शब्द ऐकलात. जे काही चांगलं वाटेल ते माझ्या गुरुचं आहे. माझे गुरु हरिभक्त परायण त्र्यंबक महाराज मी नांबुलगेकर यांची मी शिष्य आहे. आणि जितकं या अभंगाचा अर्थ असाच होतो असं मी म्हणणार नाही. माझ्या बुद्धीला जसं पेलल तसं मी तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता यानंतर भजन पण होणार आहे 1 तास. तर आरती होणार आहे. आरती झाल्याच्या नंतर कुणीही घरला जाऊ नका. चहा घेतल्याच्या नंतर इथंच बसा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, म्हणा, चाल म्हणा, लवकर लवकर म्हणा. म्हणा व्यंकट गुरुजी. थांबा 2 मिनिट. सोबत वाजव. तुका म्हणे तुम्ही, तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का
उत्तमची पुरे कीर्ती मागे उत्तमची पुरे कीर्ती मागे एरते माई दुःखाची जळती एरते माई दुःखाची जळती उत्तमती विरते मागे उत्तमती विरते मागे विरते माई दुःखाची जळती विरते माई दुःखाची जळती नाही आदी अंती अंती अवसान नाही आदी आदि
आता उठावे फिर मनाले फिर नाम नारायण आता उठावे फिर मनाले फिर नाम नारायण कामनी भोग आता उठावे फिर मनाले फिर नाम नारायण आज करो आरती चक्र पानी वर्ष धन्य भाव सकरा पुण्य वंद आज नवस धन्य
तुकावाहिता जन्मो गर्गवलिया पुराणवसन्यकारि प्रेम सप्रेमागति गोविन्दासु वारति धन्य धन्य जीरो जन नित्य गद्यालोक बालवेदानि मुक्तावो वारति परमानन्द धन्य धन्य जीरो जन नित्य गद्यालोक नाम नित्य जीवाति पुरायुध धन्य धन्य जीरो जन नित्य गद्यालोक हर कृष्ण रामा महादेवल वेदा ज्योति साधु संता मनोरथिला माता आरती ज्ञान राजा गोपले ज्ञान रवि सनत कोटि अवतर भगवन्ना नाव देव जाने आरती ज्ञान राजा महादेव वेदा ज्योति साधु संता मनोरथिला माता आरती ज्ञान राजा आरती भूले विश्वब्रह्मदेव रामा जनार्दन नमस्ते आरती ज्ञान राजा महादेव वेदा ज्योति साधु संता मनोरथिला माता आरती ज्ञान राजा आरती रामा स्वामी सद्गुरु रामा जगदानंद मूर्ति राघवामा आरती रामा राघव राजा हरती रामा स्वामी सद्गुरु रामा जगदानंद मूर्ति राघवामा हरती रामा ब्रह्म मनोरंजन मस्तक रामा स्वामी सद्गुरु रामा जगदानंद मूर्ति राघवामा हरती रामा प्रेमानंद भोजन संत संग उदार तो पायी ठेवी संताची ज्ञानदेव तुकाराम